ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी पुण्यात काँग्रेस पक्षाकडून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते। आपण पाहतो की या ठिकाणी जे आहे काँग्रेस पक्षाकडून ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते। आपल्यासोबत काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आपण ईव्हीएम ऐवजी बॅलेटवरती निवडणुका घ्याव्यात अशी मागणी करतो। आपल्याला लक्षात असू द्या, ज्या वेळेला मतदान झालं त्यावेळेला 5 वाजता एक आकडेवारी म्हणजे 52% मतदान झालं असं इलेक्शन कमिशन बोलते। रात्री 11 वाजता दुसरी टक्केवारी वाढ होते, मतमोजणीच्या अगोदर परत वाढ होते। जवळजवळ 76 लाख मतदान वाढ झालं। त्या 76 लाख मतदान वाढ झाल्याचं कुठेही नियमानुसार तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं पाहिजे, चिठ्ठ्या दाखवल्या पाहिजे। असं कुठलंही व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही 76 लाख मतदान वाढल्याचं दाखवलं नाही। प्रायव्हेट गाड्यांमध्ये ईव्हीएम पकडले जातात, ईव्हीएम मध्ये टॅम्परिंग होतंय। तुमची आकडेवारी जेवढी मतदान झाली तेवढी निघत नाही, त्यापेक्षा जास्त होतात। 1 वर्षामध्ये 55 ते 57 लाख मतदार नवीन नोंदणी होतात। या सगळ्या संशयास्पद बाबीसाठी ईव्हीएम बंद झालं पाहिजे बॅलेट पेपरवर। एवढंच नाही तर आम्ही जेव्हा शंका व्यक्त केली तेव्हा व्हीव्हीपॅट सुद्धा मोजून तुम्ही देत नाहीत, तुम्ही काही ना काहीतरी कारण सांगून लपवण्याचा प्रयत्न करतात। ह्याचाच अर्थ तुम्ही त्याच्यामध्ये काही ना काहीतरी गोडबंगाल करताय। म्हणून आमचा ईव्हीएम वर विश्वास नाही। या लोकशाहीला जर खऱ्या अर्थाने निवडणुकांना सामोरे जायचं असेल तर बॅलेट पेपरवर गेलं पाहिजे। ज्यावेळी विरोधकांचा पराभव होतो त्यावेळी ईव्हीएम हटाव आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या अशी मागणी का होते असं विरोधक विचारतात। आम्ही फक्त विरोधकांनी हे बोलत नाही, पण भारतीय जनता पक्षाची एक मोडस ऑपरेंडी झालेली, एक छोटं राज्य सोडायचं आणि मोठ्या राज्यामध्ये घोळ करून टाकायचा। परत एकदा लक्षात घ्या, जर तुम्हाला लपवण्यासारखं काही नाहीये तर मग तुम्ही आम्हाला का नाही ईव्हीएम देत? आम्ही आमच्या सायंटिस्ट तज्ञांना दाखवतो, तुम्हाला ईव्हीएम होतं का नाही होतं हॅक दाखवतो, किंवा तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही सिद्ध करा बॅलेट पेपरवर घेऊन, किंवा तुम्ही व्हीव्हीपॅट मोजून दाखवा की ईव्हीएम मध्ये एवढे मतं पडले आणि व्हीव्हीपॅट मध्ये एवढे पडले। लपवण्यासारखं काही नाही। जर मी शंका व्यक्त करतोय तर ती शंका दूर करण्याचं काम अस्तित्वातल्या सरकारचं आहे, म्हणजेच भारतीय जनता पक्षाचं आहे। प्रत्येक वेळेला काही नाही। 2009 मध्ये तुम्ही जेव्हा ईव्हीएम वर शंका खाल्ली होती तेव्हा असेच बोललो होतो का आम्ही तुम्हाला? म्हणून परत एकदा ईव्हीएम चे स्टॅटिस्टिक्स रिपोर्ट म्हणजे जेवढं मतदान झालं तेवढंच मोजले गेले का नाही, वाढ होते। 2017 मध्ये सुद्धा महानगरपालिकेत तेच झालं, म्हणून आम्हाला ती शंका आहे। म्हणून येणारे मतदान तुम्ही बॅलेट पेपरवरच व्हावं अशी विनंती आहे। लोकसभेला ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला त्यावेळी आक्षेप का घेतला नाही असं विरोधक विचारतात। मी परत आपल्याला तेच सांगतो, आक्षेप घ्यायचं काम त्यांचं होतं, त्यांना विश्वास पटला होता। आज आम्ही तुम्हाला आकडेवारीनी देतोय की 5 वाजता 52% मतदान होतंय, 11 वाजता 61% मतदान होतंय, मतमोजणीच्या वेळेला 63% मतदान तुम्ही दाखवताय। ही 76 लाखाची मतदान आलं कुठून याचा खुलासा करा, आमच्या शंकेचं समाधान करा, एवढंच मागतोय। ते तुम्ही करत नाही, ते तुम्ही करू शकत नाही, म्हणून आम्ही म्हणतो की ईव्हीएम बंद करा। आता तुमची पुढची भूमिका काय असणार? येणाऱ्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर व्हावेत ही आमची मागणी आहे। आपण पाहतो की काँग्रेस पक्षाकडून पुण्यात ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम ही राबवण्यात येते। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न दोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी। एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस। तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा। मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव। मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4। संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54, मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। ढक्कन
ये तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.